नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूर ही SRPF म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल ची झालेली लेखी चाचणी परीक्षा पाहणार आहोत. मित्रांनो, 21/7/2024 रोजी ही परीक्षा झालेली आहे. म्हणजेच मित्रांनो, काल झालेला हा पेपर आहे. तर मित्रांनो, प्रश्नसंच डी आपल्यापर्यंत आलेला आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये प्रश्नसंच डी पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची ग्राउंड झालेलं आहे म्हणजेच मैदानी चाचणी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. तर पहिला पर्याय आहे, तर पर्याय क्रमांक अ आहे अत्य अधिक अंत. पर्याय ब आहे अति अधिक अंत. पर्याय क आहे अति अधिक अंत आणि पर्याय क्रमांक ड आहे अति अधिक यंत. तर मित्रांनो, दिलेल्या शब्दाचा संधी विग्रह करायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अति अधिक अंत. मित्रांनो, अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह आहे अति अधिक अंत. पर्याय क्रमांक क याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रित्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह करा. तर पर्याय क्रमांक अ आहे प्रीती अधिक अर्थ. पर्याय क्रमांक ब आहे प्रीती अधिक अर्थ. पर्याय क्रमांक क आहे प्रीती अधिक अर्थ आणि पर्याय क्रमांक ड आहे यापैकी नाही. मित्रांनो, प्रत्येक पर्यायामध्ये तुम्ही पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी सर्व चेक करून घ्या. आणि तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड यापैकी नाही. म्हणजेच मित्रांनो, प्रित्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह दिलेल्या पर्यायामध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक ड याचे योग्य उत्तर असणार आहे यापैकी नाही. पुढील प्रश्न पाहूया. चिदानंद या शब्दाचा विग्रह टिंबटिंब असा आहे. चिदानंद क्रमांक अ आहे चित अधिक आनंद. पर्याय क्रमांक ब आहे चित्त अधिक आनंद. पर्याय क्रमांक क आहे चिद अधिक आनंद आणि पर्याय क्रमांक ड आहे चिद अधिक आनंद. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ चित अधिक आनंद. मित्रांनो, पहिली वेलांटी असणार आहे चित आणि अधिक आनंद ह्याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, क्षणमुख या शब्दाचा संधी विग्रह करा. तर मित्रांनो, पर्याय पाहून घ्या अ ब क ड. तर 4 पर्याय पाहून घ्या तुम्ही आणि योग्य उत्तर कोणतं असणार आहे ते तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 षट अधिक मुख. षट अधिक मुख म्हणजेच षण्मुख. पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. धातू साधित नाम नसलेला पर्याय कोणता? नाम नसलेला विचारलं मित्रांनो. धातू साधित नाम नसलेला पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे पळणे, ब रडू, क हसू आणि ड सत्य. तर धातू साधित नाम नसलेला पर्याय कोणता आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सत्य. तर मित्रांनो, सत्य हे धातू साधित नाम नसलेला योग्य पर्याय आहे, म्हणून पर्याय क्रमांक ड याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर खाली 4 जोड्या दिलेल्या आहेत. तर पर्याय क्रमांक अ आहे सुंदर सौंदर्य. पर्याय क्रमांक ब आहे नवल नवेली. पर्याय क्रमांक क आहे शूर शौर्य आणि पर्याय क्रमांक ड आहे गंभीर गांभीर्य. तर भाववाचक नामाबाबत आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. चुकीची जोडी शोधायची आहे आपल्याला विचारलेलं आहे.
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, नवल नवेली. मित्रांनो, चुकीची जोडी कोणती आहे? तर या चारपैकी नवल नवेली ही भाववाचक नामाबद्दल चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न, मासा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. अनेकवचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे मासे, ब आहे माशे, क आहे माशे आणि ड आहे यापैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो, मासा या शब्दाचं अनेकवचनी रूप कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक अ, मासे. मासा या शब्दाचं अनेकवचनी रूप आहे मासे. पर्याय क्रमांक अ याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा. हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक अ हंसी, ब हंसा, पर्याय क्रमांक क हंसीन आणि पर्याय क्रमांक ड हंसिका. तर हंस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक अ हंसी. हंस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक अ हंसी याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. आईने मुलाला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर मित्रांनो, ला या शब्दाबद्दल आपल्याला प्रत्यय विचारण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे तृतीया, ब आहे चतुर्थ, क आहे द्वितीया आणि ड आहे सप्तमी. तर आईने मुलाला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, द्वितीया. तर तो ला हा जो शब्द आहे तो द्वितीया या विभक्तीचा आहे. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न पाहूया. त्र या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप कोणते? तर पर्याय क्रमांक अ आहे तुमचा, ब आहे तुम्हाला, क तुम्ही आणि ड तुम्हास. तर त्र या सर्वनामाचे प्रथम विभक्तीचे अनेकवचनी रूप ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क तुम्ही. पुढचा प्रश्न, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? तर पर्याय पाहून घ्या. पर्याय क्रमांक अ पुरुषवाचक, ब संबंधी, क आत्मवाचक आणि ड दर्शक. तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड दर्शक. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक या सर्वनामाचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न पाहूया. जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? कोणती सर्वनामे? जो, जी, जे. तर पर्याय क्रमांक अ आहे पुरुषवाचक, ब आहे संबंधी, क आहे दर्शक आणि ड आहे प्रश्नार्थके. तर मित्रांनो, जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संबंधी. पुढचा प्रश्न पाहूया. अद्री या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. तर पर्याय पाहून घ्या. पर्याय क्रमांक अ आहे पृथ्वी, ब आहे गिरीधर, क आहे शहर आणि ड आहे पर्वत. तर आद्री या शब्दासाठी आपल्याला समान अर्थाचा शब्द निवडायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड पर्वत. आद्री ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
तर पर्वत. पुढचा प्रश्न, किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. तर पर्याय क्रमांक अ रोख, पर्याय क्रमांक ब उधार, पर्याय क्रमांक क घाऊक आणि पर्याय क्रमांक ड आहे क्रश. तर किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक क घाऊक. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? नाही असं विचारलंय. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे सव्यंग अपंग, पर्याय क्रमांक ब रोगी निरोगी, क ग्राह्य ताज्य आणि ड आह्य वेय. तर कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सव्यंग अपंग. तर लक्षात ठेवा, सव्यंग अपंग ही जी जोडी आहे ती विरुद्धार्थी जोडी नाही, म्हणून पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. विसंगत पर्याय ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे परंतु, ब आहे, पर्याय क्रमांक ब आहे की, पर्याय क्रमांक क आहे ही आणि पर्याय क्रमांक ड आहे तो. तर विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर योग्य उत्तर आहे क, म्हणजेच पर्याय क्रमांक क ही. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दापैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. आपल्याला 4 पर्याय जे दिलेले आहेत त्यामध्ये अशुद्ध शब्द दिलेला आहे. तर अशुद्ध शब्द आपल्याला कोणता पर्याय आहे तो ओळखायचा आहे. तर पहिला पर्याय आहे दीर्घायुष्य, दुसरा पर्याय आहे धूलिवंदन, तिसरा पर्याय आहे नाविन्य आणि चौथा पर्याय आहे फित. तर या 4 पर्यायापैकी या 4 पर्यायामधून कोणता पर्याय असा आहे की तो शब्द अशुद्ध शब्द आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क नाविन्य. तर मित्रांनो, नाविन्य हा जो शब्द आहे तो अशुद्ध प्रकारचा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा. तर पर्याय क्रमांक अ भोळा भोळा सांब, पर्याय क्रमांक ब गोगलगाय, पर्याय क्रमांक क उपटसुंब आणि पर्याय क्रमांक ड नंदी बैल. तर अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडायचा आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ भोळा सांब. लक्षात घ्या मित्रांनो, अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता आहे? तर भोळा सांब, पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न, परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला टिंबटिंब हे वाक्य टिंबटिंब. तर हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल? तर वाक्य काय आहे? परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगाला टिंबटिंब. पर्याय पाहून घ्या. पर्याय क्रमांक अ आहे 14वे रत्न, ब आहे जमदग्नी, क आहे गुळाचा गणपती आणि ड आहे कर्णाचा अवतार. तर परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला टिंबटिंब वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकाराचा शब्द इथे बसेल की ज्यामुळे हे अर्थ हे वाक्य अर्थपूर्ण होईल? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 14वे रत्न. पर्याय क्रमांक अ याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. तर पर्याय क्रमांक आहे नंदादीप, ब आहे नंदनवन, क निर्माल्य आणि ड नांदी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड नांदी. पुढचा प्रश्न, धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण यासाठी अलंकारिक शब्द निवडा. तर पर्याय क्रमांक अ आहे सदावर्त,
ब भोजनालय, क धर्मशाळा आणि ड खानावळ. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सदाव्रत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही? नाही असं विचारलंय की पारिभाषिक शब्द नाही. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे पगार, ब सरकार, क कंदील आणि ड अतिथी. तर यापैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अतिथी. तर अतिथी हा जो शब्द आहे तो पारिभाषिक प्रकारचा शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक ड याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे? तर खाली 4 पर्याय दिलेले आहेत, तर त्यापैकी संयुक्त स्वर कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे ल, ल, ब आहे क आहे ई आणि ड आहे ओ. तर या 4 पैकी संयुक्त स्वर कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड ओ. तर लक्षात घ्या, ओ हा संयुक्त स्वर आहे, म्हणून पर्याय क्रमांक ड याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे? तर पर्याय क्रमांक अ न, पर्याय क्रमांक ब डो, पर्याय क्रमांक क ट आणि पर्याय क्रमांक ड आहे य. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड य. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या संधीतून व्यंजन संधीच्या गटात न बसणारा पर्याय निवडा. तर पर्याय क्रमांक व वाङ्मय, पर्याय क्रमांक ब षण्मास, पर्याय क्रमांक गायन आणि पर्याय क्रमांक ड आहे विपत्तकाल. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क गायन. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक आहे उत्तराखंड, ब आहे हिमाचल प्रदेश, क आहे महाराष्ट्र आणि ड आहे मध्य प्रदेश. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हिमाचल प्रदेश. तर भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच उद्रेक झालेला सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे जपान, ब आहे साऊथ आफ्रिका, क आहे इंडोनेशिया आणि ड आहे म्यानमार. तर सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क इंडोनेशिया. पुढचा प्रश्न, दूरदर्शन किसान डीडी किसान चॅनलने मे 2024 पासून कोणत्या नावाचे 2 AI अँकर सादर केले आहेत? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे किसान व जवान, ब आहे जमीन व देव, क आहे क्रिश व भूमी आणि ड आहे पृथ्वी व आकाश. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क क्रिश व भूमी. तर लक्षात ठेवा, दूरदर्शन किसान ज्यालाच आपण डीडी किसान या नावाने ओळखतो, तर या चॅनलने मे 2024मध्ये 24 पासून क्रिश व भूमी या हे दोन AI अँकर सादर केलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक क याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता? तर पर्याय क्रमांक अ चीन, पर्याय क्रमांक ब व्हेनेझुएला, पर्याय क्रमांक क भारत आणि पर्याय क्रमांक ड ऑस्ट्रेलिया. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब व्हेनेझुएला.
मित्रांनो लक्षात ठेवा, आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता आहे? तर व्हेनेझुएला. पुढचा प्रश्न, 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते? तर पर्याय क्रमांक पाहून घ्या. पर्याय क्रमांक अ आहे अरुणाचल प्रदेश, ब आहे मिझोरम, क आहे आसाम आणि ड आहे उत्तराखंड. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, उत्तराखंड. मित्रांनो 1973 मध्ये जे चिपको आंदोलन झालं होतं तर ते उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू झालेलं होतं. पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे व्हॉलीबॉल, ब हॉकी, क हँडबॉल आणि ड फुटबॉल. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, फुटबॉल. तर सुनील छेत्री हे खेळाडू फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. अबेल पुरस्कार, ज्याला अबेल प्राइज असं म्हटलं जातं, तर हा कोणत्या विषयासाठी दिला जातो? तर पर्याय पाहूया. पर्याय अ आहे गणित, ब वैद्यकीय विज्ञान, क भौतिकशास्त्र आणि ड भूगोल. तर अबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो? तर पर्याय क्रमांक अ, गणित. लक्षात ठेवा, अबेल पुरस्कार ज्याला अबेल प्राइज म्हणतो तर तो गणित या विषयासाठी देण्यात येतो. पुढचा प्रश्न, 2024चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे श्री आमिर खान, ब श्रीमती आशा भोसले, क आहे श्री नरेंद्र मोदी आणि पर्याय क्रमांक ड अमिताभ बच्चन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, अमिताभ बच्चन. तर मित्रांनो 2024चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा श्री अमिताभ बच्चन या व्यक्तीला देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 12वी फेल हा चित्रपट कोणत्या IPS अधिकारी यांच्या जीवनावर आधारित आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे श्री रंजन कुमार शर्मा, ब श्री विजय कुमार शर्मा, क आहे श्री मनोज कुमार शर्मा आणि पर्याय क्रमांक ड आहे श्री हेमंत करकरे. तर मित्रांनो सर्वांनी हा पिक्चर पाहिला असेलच. तर 12वीत फेल हा चित्रपट श्री मनोज कुमार शर्मा, पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असणार आहे. तर श्री मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करावा लागेल? तर पहिला पर्याय आहे लॉर्ड केन्स, दुसरा पर्याय जीन मिल, तिसरा पर्याय ॲडम स्मिथ आणि चौथा पर्याय आहे थॉमस मार्शल. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, ॲडम स्मिथ. अर्थशास्त्राचा जनक म्हणून ॲडम स्मिथ यांचा उल्लेख करावा लागेल. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर पहिला पर्याय महात्मा गांधी, दुसरा पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा पर्याय सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथा पर्याय सुभाषचंद्र बोस. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे जे पुस्तक आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले होते? तर पर्याय क्रमांक पाहूया. पहिला पर्याय आहे बाळशास्त्री जांभेकर, ब आहे दुसरा पर्याय गोपाळ गणेश आगरकर, तिसरा पर्याय नानासाहेब पारुलकर
आणि चौथा पर्याय बाळ गंगाधर टिळक. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बाळशास्त्री जांभेकर. तर लक्षात ठेवा, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण हे कोणी सुरू केलं होतं? तर बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर पर्याय क्रमांक कल्पाकम, पर्याय क्रमांक ब तारापूर, पर्याय क्रमांक नरोरा आणि पर्याय क्रमांक ड काकरापार. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तारापूर. मित्रांनो, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे नाशिक, ब छत्रपती संभाजीनगर, क विशाखापट्टणम आणि ड अमरावती. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, पितळखोरा ही जी लेणी आहे ती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गिरणा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पहिला पर्याय गोदावरी, दुसरा पर्याय तापी, तिसरा पर्याय कृष्णा आणि चौथा पर्याय आहे गंगा. तर गिरणा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तापी नदी. तर गिरणा ही जी नदी आहे ती तापी नदीची उपनदी आहे. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न पाहूया. बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे मध्य प्रदेश, ब झारखंड, क हिमाचल प्रदेश आणि ड छत्तीसगड. पुढचा प्रश्न. देशात टिंबटिंब या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक आहे पंजाब, ब उत्तर प्रदेश, क पश्चिम बंगाल आणि ड हरियाणा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क पश्चिम बंगाल. मित्रांनो, देशामध्ये पश्चिम बंगाल या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते. पुढचा प्रश्न पाहूया. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर पर्याय क्रमांक अ थॉमस एडिसन, पर्याय क्रमांक ब अल्फ्रेड नोबेल, पर्याय क्रमांक क जेम्स वॉट आणि पर्याय क्रमांक ड अलेक्झांडर ग्राहम बेल. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अल्फ्रेड नोबेल. मित्रांनो, अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यात टिंबटिंब येथे आहे? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यात टिंबटिंब येथे आहे. तर पहिला पर्याय नवी मुंबई, दुसरा पर्याय नागपूर, तिसरा पर्याय पुणे आणि चौथा पर्याय मुंबई. तर कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक क पुणे. तर पुणे याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरणाऱ्या मान टिंबटिंब या जिल्ह्यात मिळाला? तर पहिला पर्याय रायगड, दुसरा पर्याय सिंधुदुर्ग, तिसरा पर्याय मुंबई आणि चौथा पर्याय नागपूर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सिंधुदुर्ग. तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला मान मिळालेला आहे. पुढचा प्रश्न.
भंडारदरा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय क्रमांक 1 भंडारा, 2 बुलढाणा, 3 अहमदनगर आणि 4 चंद्रपूर. तर भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय क्रमांक क अहमदनगर याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती? सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती? तर पर्याय क्रमांक अ वॉरेन हेस्टिंग्ज, पर्याय क्रमांक ब लॉर्ड डलहौसी, पर्याय क्रमांक लॉर्ड कॉर्नवालिस आणि पर्याय क्रमांक ड लॉर्ड विल्यम बेंटिक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड लॉर्ड विल्यम बेंटिक. मित्रांनो, सतीची प्रथा ही लॉर्ड विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरलने बंद केली होती. पुढचा प्रश्न, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पहिला पर्याय आहे श्यामजी कृष्ण वर्मा, दुसरा पर्याय लाला हरदयाळ, तिसरा पर्याय रासबिहारी बोस आणि चौथा पर्याय बदरुद्दीन तय्यबजी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ श्यामजी कृष्ण वर्मा. तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचा निर्माता म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा कोणाला म्हटले जाते? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ स्वामी दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक ब राजा राममोहन रॉय, पर्याय क्रमांक क ईश्वरचंद्र विद्यासागर आणि पर्याय क्रमांक ड स्वामी विवेकानंद. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राजा राममोहन रॉय. तर आधुनिक भारताचा निर्माता म्हणून राजा राममोहन रॉय यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे राष्ट्रपती, ब उपराष्ट्रपती, क पंतप्रधान आणि ड भारताचे सरन्यायाधीश. तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे आपल्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पर्याय क्रमांक ब